नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. हिंदी चित्रपटसृष्टीतला अतिशय लोकप्रिय असा, अतिशय प्रतिभावंत असा संगीतकार AR रहमान ह्यानं एक नको ते वक्तव्य केलं की गेल्या 8 वर्षापासून त्याच्याकडे चांगलं काम कसं आलं नाही. आणि त्याचा एक अर्थ असा काढला गेला की मुसलमान असल्यामुळे आता रहमानला कामं मिळत नाही. कामं मिळत नाहीत म्हणजे सर्वसामान्य कामं आहेत, पण चांगली कामं मिळत नाहीत किंवा त्याला यश मिळत नाही. लगेच त्याचा अर्थ की तो मुसलमान आहे. गेल्या 11 वर्षापासून कशा पद्धतीने भारतामध्ये मुसलमानांच्या विरोधातलं राजकारण सुरू झाली चर्चा. AR रहमान प्रत्यक्ष काय बोलला तेही वाक्य बाजूला ठेवा. ज्या निमित्तानं हा गदारोळ केला जात आहे, AR रहमानला 1-2 नाही 8 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, त्याच्यातले 3 तर मोदीच्या काळातले. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा AR रहमानचे चित्रपट गाजत होते तेव्हा ह्याच्या आधी सुद्धा अटल बिहारी वाजपेयीचं सरकार होतं. बॉम्बे असो किंवा त्याच्यानंतर हे जे सगळे त्याचे सुरुवातीचे जे सगळे चित्रपट होते किंवा रोजा असो, लोकांनी त्याला डोक्यावरती घेतलं. ते पिक्चर आले, त्याच्यानंतर वाजपेयीचं सरकार आलं. त्या काळामध्ये AR रहमानचे पिक्चर काही बॅन झाले, त्याला काही कोणीही मिळालं नाही असं नाही झालं. AR रहमानचं वय आता 60च्या पुढे गेलेलं आहे. जेव्हा तरुणांचा म्हणून जो प्रतिनिधी असं समजला जात होता तेव्हा 1993-94ला जेव्हा पहिल्यांदा रोजा आला तेव्हा तो आता त्याच्यापेक्षा पुढच्या पिढीसमोर आलेले आहे. त्याच्यानंतर काहीतरी एक वेगळं संगीत आलेले, वेगळे विषय आलेत, पण त्याचा अर्थ हे काय काढायला लागले की आता हे सगळं मुस्लिमांना हे करण्यासाठी कसं चालू आहे. याच रहमाननी जेव्हा जोधा अकबरचं संगीत दिलं, खरं तर ती कथा प्रत्यक्षामध्ये त्याला फारसा आधार नाहीये. जसं अनारकली नावाची काही गोष्ट इतिहासामध्ये सापडत नाही, त्याच पद्धतीने जोधाबाईच्या बाबतीमध्ये पण असं इतिहासकार आता शंका घेत आहेत की ही काही अस्सल पुराव्यावरती आधारलेली कथा नाही. असो, पण त्याला संगीत दिल्याच्या नंतर ते संगीत मोठ्या प्रमाणात लोकांनी स्वीकारलं ना. त्या प्रत्यक्ष भूमिका करणारा कलावंत हिंदू होता ना. ऋतिक रोशनने ती भूमिका केली होती अकबराची. तेव्हा तुम्हाला काय नाही वाटलं? जेव्हा वारंवार हिंदी चित्रपटामध्ये मुस्लिम असलेले सगळे नट नटी जे होते ते हिंदू नावं घ्यायची. दिलीप कुमार सारखे, मधुबाला सारखे, मीना कुमारी सारखे. त्याही चित्रपटामध्ये त्या काळामध्ये सगळं समाजवादाचं चित्रण केलेलं असायचं आणि शोषण करणारा म्हणून कोणीतरी जो विलन दाखवलेला असायचा त्याच्यामध्ये 60% वेळा तो ब्राह्मण दाखवलेला असायचा. शेंडी आहे, जानू आहे, कपाळावरती टिळक आहे आणि तो त्या मंदिरामध्ये बसून पुजारी कसा आहे, तो कसं पापी नजरेनं त्या नायकीकडे किंवा त्या नायकाच्या आईकडे वगैरे पाहतोय, हे सगळं आपण बघितलेलं ना. तेव्हा नाही कोणी असं म्हणलं की हे हिंदू विरोधी म्हणून. आणि आता फक्त त्याला म्हणजे चांगलं काम कमी झालेलं आहे त्याच्याकडचं, तर त्याचा अर्थ लगे असा काढला जातो की मुसलमानांना काम दिलं जात नाही, ठरून नाही केलं जात आहे. ह्यांचं तर मी म्हणालो ना, आम्ही एक काल व्हिडिओ जो केलेला होता, निकालाचा अर्थ कळेना आणि पुरोगाम्यांची डाळ गळेना, तेच प्रकार तसा राजकारणाच्या बाबतीमध्ये तसाच चित्रपटामध्ये सुद्धा आहे. काश्मीर फाईल्स नावाच्या चित्रपटाने ज्या पद्धतीने ते वस्तुस्थिती समोर मांडली, आज सुद्धा कोणाची हिंमत नाही की त्याला नाही म्हणायची. ती तुम्ही दाबून टाकलेली होती. जे अतिशय कटू असं वास्तव आहे, काश्मीरमधून आपल्या देशामधून आपलेच नागरिक असलेल्या हिंदूंना स्थलांतर करावं लागलं. आज तागायत त्यांचं चांगल्या अर्थाने किंवा पूर्णतः पुनर्वसन झालेलं नाहीये. आणि हे चित्रपटामध्ये दाखवलं तर तो चित्रपट म्हणजे अजेंडा कसं काय? धुरंधर सारखा चित्रपट येतो ना, 1000 कोटीच्या पुढचा गल्ला गोळा करून जातो, तर ते काय कोणी त्यांना कंपल्सरी केलं होतं लोकांना जाऊन पहा म्हणून? लोक जात आहेत ना. छावासारखा चित्रपट जेव्हा चालतो आहे, औरंगजेबाने ज्या पद्धतीने हलाल करून छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या घडून आणलेली होती, ह्या गोष्टीचं ही वस्तुस्थिती आहे ना. ही वस्तुस्थिती असताना तुम्ही म्हणताना काय म्हणणार की हे चित्रपटामध्ये असं काय चूक दाखवले मला सांगा ना. वीर सावरकर सारखा चित्रपट आलेला, का चालला तो चित्रपट? म्हणजे हे सगळं प्रत्यक्ष किंवा आम्ही ज्याचा उल्लेख नेहमी करतो, द ताज स्टोरी, द रिअल ताज स्टोरी, काय साधा चित्रपट आहे की ताजमहाल कोणी बांधला, त्याच्याबद्दल RTI मधली एक याचिका आहे, ते हिंदू मुस्लिम पण केलेलं नाही. त्याच्यामध्ये वस्तुस्थिती काय आहे याच्यावरती सांगितलेलं आहे. मी तुम्हाला अजून एक सांगतो, हे एवढे गप्पा मारतात ना, एक मी तुम्हाला खाली व्हिडिओ शेअर करतो. खुलताबादमध्ये एक दर्गा कसा आहे याच्यावरचा व्हिडिओ आहे. तुम्ही कोणीही बघा, कुणालाही कळतं त्याचे जे खांब आहे, ती जी पद्धत आहे ती पूर्णपणे हिंदू मंदिराची पद्धत आहे. आणि कुठल्या तरी हिंदू मंदिराचे खांब उचलले
आणि त्याच्या आधारावरती ते जे छोटंसं एक हे तयार केलेलं आहे, दर्गा तयार केलेला आहे, त्याचं मी व्हिडिओ खालच्या ह्याच्यामध्ये टाकतो, तुम्हाला तुम्ही जरूर पाहते. हे काय आहे आणि हा कोणी केलेला आहे व्हिडिओ? हा सहज सोशल मीडियात कोणीतरी टाकलेला व्हिडिओ आहे. त्याच्यातून दिसताना ही वस्तुस्थिती समोर येते. आणि हे सांगितलं म्हणजे काय, आम्ही जातीवादी होतो? A.R. रहमानचे यापूर्वी ज्या चित्रपटांना, ज्या संगीताला डोक्यावर घेतलं गेलं, ते काय म्हणून डोक्यावर घेतलं गेलं? मग जर आज मुसलमान म्हणून A.R. रहमानवरती अन्याय होतो असं यांचं म्हणणं असेल, तर कालपर्यंत त्याला डोक्यावरती काय म्हणून घेतलं होतं आणि कोणी घेतलं होतं? वंदे मातरम नावाचं गाणं त्यानं गायलेलं आहे, आम्हा तुझे सलाम असं त्याचं ते गाजलेलं नवीन ह्याच्यामध्ये लोकप्रिय आहे. 26 जानेवारीला आधी त्याच्यावरती नृत्य बसवलं जातं पारंपरिक वंदे मातरमपेक्षा. का? ते नवीन लोकांची भाषा आहे, नवीन पिढीचं संगीत आहे म्हणून. ह्या A.R. रहमानवरती हेच गाण्याच्या संदर्भात का बंदी घातली गेली? कोणी घातली गेली? कट्टरपंथीयांनी घातली ना. आता ही इथं प्रत्यक्ष मी जिथं बसून हा व्हिडिओ करतोय ना, त्याच्या बाजूलाच शाहनूर मियाँ हमींचा दर्गा आहे. कादरी परंपरेतले सुफी संत होते. या दर्ग्याच्या विरोधामध्ये तिथला जो उरूस भरतो म्हणजे यात्रा दरवर्षीची, सगळ्यात मोठा आक्षेप कोणी घेतला होता? कट्टरपंथी मुसलमान. का म्हणून घेतला होता? की दर्गे आमच्या परंपरेतलेच नाहीत म्हणून. हिंदू बोलले त्याच्यात काही. आणि त्याला वाद करणारे दुसरे कोण होते? की जे त्याचे पारंपरिक भक्त होते, तिथं नवस बोलायचे, त्याच्यातले हिंदू बाजूला ठेवा, जे मुसलमान होते ते भांडले. आणि आज तो उरूस सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये भरतो आहे. त्या सगळा परिसर त्याचं रोषणाई केली जाते त्या ठिकाणी, त्याचा उरूस भरतो, संदल निघते म्हणजे मिरवणूक निघते, यात्रा निघते, सगळे. मग ह्याला विरोध कोणी केला होता? मुसलमानाने. 10-11 वर्षापूर्वीची गोष्ट. आता वाढवले कोणी? ते मुसलमानाने. कोणाशी संघर्ष आहे हा सगळा? इकडे म्हणत असताना तुम्ही जेव्हा यापूर्वी सुद्धा कुठलाही जात धर्म न बघता मोहम्मद रफी सारख्या गायकाला, त्यानं तर नावही बदललेलं नव्हतं. मोहम्मद रफी हे मुस्लिमच नाव तसं ठेवून सुद्धा आजही त्याला पुरुष गायकातला सर्वोत्कृष्ट मानलं जातं ना. लता आणि रफी हे दोनच आवाज असे आहेत हिंदी चित्रपटसृष्टीमधले की निर्दोष, त्याच्यावरती नितांत प्रेम लोकांनी केले, आजही करतायत त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा. तेव्हा कोणी असं म्हणलं का की त्यांचा धर्म कुठं आडाला का? A.R. रहमान, प्रत्यक्षात A.R. रहमानचं मत काय तेही मला कळलं नाही. पण A.R. रहमानच्या निमित्तानं बाकीच्या सगळ्यांची जी रडापड सुरू झालेली आहे, प्रत्यक्षामध्ये रहमान स्वतः कन्वर्टेड मुस्लिम मध्ये आत्ता अशात त्यानं कन्वर्शन झालेले ते. वडिलाची तब्येत बरोबर नव्हती, कुठल्या तरी पीराकडे ते गेले, त्या ठिकाणी त्यांची तब्येत बरोबर, दिलीप नाव आहे त्याच्या वडिलाचं, हे तो लावत नाही कधी. ही जी वस्तुस्थिती ही जुनं नाही आहे, अशातली गोष्ट आहे ही. रहमान लहान असताना त्यांनी धर्म bदललेला आहे, इस्लाम स्वीकारलेला आहे. आणि आता त्याच्या नावाने हे गळे काढणारे जसं काय असं सांगायला लागलं की ह्याचा वंश कुठून तरी बाहेरून आलेला आहे. रहमानचं प्रत्यक्ष स्वतःचं म्हणणं हे नसेल सुद्धा, मी परत सांगतो. पण त्याच्या निमित्तानं हे जे सगळे रडापड करून घ्यायला लागलेत, ह्याच्यामध्ये फक्त कलेशी संबंधित काही नाहीये. राजकीय पराभव जो मोठ्या प्रमाणामध्ये होऊ घातलेला आहे, आणि त्याचाच परिणाम म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये 100च्या पेक्षा जास्त MIMचे नगरसेवक निवडून आलेत. ही थप्पड या सगळ्या पुरोगाम्यांना आहे. भाजपला तर फायदा मिळाला, भाजप निवडून आलेला आहे. या छत्रपती संभाजीनगरमध्ये 25-30 MIMचे नगरसेवक निवडून येतात. हे सगळे स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे पक्ष, त्यांच्यावर बसलेली ही थप्पड आहे. A.R. रहमान यांच्या निमित्तानं जी रडापड चालू आहे, ती यांचं स्वतःचं जे संकुचित राजकारण होतं, तथाकथित अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करण्याची अतिशय विकृती जी बळावलेली होती, त्याचे हे परिणाम आहेत. रहमान श्रेष्ठ संगीतकार आहे. आजही तो जेव्हा चांगलं संगीत देईल, त्याचे चांगले गाणे येतील, ते लोक डोक्यावर घेतीलच. तेव्हा तो मुसलमान आहे का, मूळचा हिंदू होता आणि आता मुसलमान झाला, हे कोणी काही पाहणार नाही. पण त्या निमित्तानं ह्यांना एक रडापड करायची संधी आलेली. आधीच तर त्या बिहारच्या निकालापासून सगळ्यांचे डोके फिरलेले आहेत. महाराष्ट्र मुंबईच्या निकालाच्या नंतर परत फिरले. त्याच्यानंतर धुरंधरसारखा चित्रपट चालताय, त्याच्यामुळे सुधरत नाहीये. आणि आता राहिलेलं म्हणजे त्याला कोलीत मिळालं तसं रहमानला मुसलमान म्हणून कसा त्रास दिला जातो आहे, हे यांनी पसरवायला सुरुवात केलेली आहे. बघूयात काय होतं ते. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज